तोंड जरा दाखवा की ब्लॉगर माणसं. हे गाईज, गुड इव्हनिंग. तर बघा, आजच्या ब्लॉगला सुरुवात मी दुपारपासून केली आहे. तर आज बघा मैत्रिणींनो, आम्ही गेलो होतो जतमध्ये, मी आणि स्नेहलताई. जतमध्ये सस्ता बाजार, जो दिल्लीवाला सस्ता बाजार लागला आहे ना, तिकडे गेलो होतो आम्ही. आणि तिकडे बघा बरेचसे आपल्या घरगुती लागणाऱ्या उपयोगी वस्तू बऱ्याच आहेत. प्रत्येक वस्तू 25 रुपयाला असं तिथं लावलं होतं. तर मी आणि स्नेहलताईंनी गेलो होतो बघा. बरेच आम्ही वस्तू पण आणले. तर तुम्हाला मी दाखवते काय काय आणलं आहे. तर मैत्रिणींनो, आता आम्ही आले बघा जतमधल्या सस्ता बाजारमध्ये. घरात लागणाऱ्या जवळपास प्रत्येक वस्तू इथे एकाच ठिकाणी मिळतात. किचनसाठी लागणारे डबे, भांडी, मसाल्याचे स्टँड, स्टोरेज कंटेनर, तसेच हॉलसाठी सुंदर डेकोरेशन आयटम, बेडरूमसाठी उपयोगी वस्तू आणि अजून खूप काही इथे आम्हाला पाहायला मिळालं. जर तुम्ही घरासाठी नवीन सामान घेण्याचा विचार करत असाल तर एकदा इकडे नक्की भेट द्या. इथे व्हरायटी खूप आहे आणि अनेक वस्तू अगदी परवडणाऱ्या किमतीत मिळतात. परवडणाऱ्या म्हणजे काय, एकच किंमत आहे, ती म्हणजे 25 रुपये. मी तुम्हाला शक्य तितक्या वस्तू दाखवत आहे. यापैकी तुम्हाला कोणती वस्तू सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता अजून काही छान वस्तू पाहूया. बघा एवढं सामान आणले. तर चला या तुम्हाला दाखवते मी काय काय आणले. ये समोर. तर मैत्रिणींना बघू, तुम्ही बघा इकडे मी सर्वात आधी हे 2 डबे घेतलेत. हे जवळपास बघा 1 किलो धान्य किंवा डाळी याच्यामध्ये बसते. तुम्हाला मी ओपन करून दाखवते. हे बघा 1 किलोचे काही पण याच्यामध्ये आपण भरून ठेवू शकतो. हे 2 डबे घेतलेत. आणि हे बघा एक क्यूटसा मी हे चिनी मातीचं भरणी घेतली. प्रत्येक वस्तू काही पण घ्या, 25 रुपयाला होते तिकडं. तर याच्यामध्ये आपण काही पण भरून ठेवू शकतो. चटणी, मीठ किंवा खरडा म्हणा, आपल्याला काय ठेवू वाटते ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. तर नेक्स्ट आहे बघा ही एक छोटीशी प्लॅस्टिकची, आपण याला पॉट म्हणू शकतो, सॉरी बाउल म्हणू शकतो. याच्यामध्ये आपण काही पण ठेवू शकतो, फळं वगैरे. तर नेक्स्ट आहे बघा, हे बघा पाहुणे वगैरे आले की आपण याच्यामध्ये 4 कप चहा ठेवून नेऊ शकतो. आणि एकदम बघा तुम्ही असं लुक किती छान दिसतंय, एकदम आकर्षक असं हे टी ट्रे आहे बघा. जपून वापरावं लागतं, 25 रुपयाला काय मिळते ना. आणि नेक्स्ट आहे बघा हे वॉल हँगर घेतले मी. आपण ह्याला कुठे पण अडकवू शकतो, हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये. याला आपण काय पण अडकवू शकतो. म्हणजे आपण टॉवेल म्हणा किंवा किचनमध्ये असलं की हात पुसायला वगैरे टॉवेल म्हणा, किंवा हॉलमध्ये लावलं तर मग सर्वोत्तम. काही पण आपण ह्याला अडकवू शकतो. आपले चाव्या म्हणा, कॅलेंडर म्हणा किंवा छोटे छोटे पिशव्या म्हणा, तुम्हाला जे काही अडकवायचं याला तुम्ही अडकवू शकता. नेक्स्ट आहे बघा, थांब बाबा, मैत्रिणीनं बघा इकडं एवढ्या वस्तूंमध्ये बघा मला हे बाउल जे आहे चिनी मातीचं, हे खूप आवडलं मला. हे बघा,
तर हे पण 25 रुपयालाच आहे. याच्यामध्ये आपण काही पण ठेवू शकतो, किचनमध्ये ठेवून याच्यामध्ये काही भाजी काढू शकतोय, काही पण करू शकतो, किंवा आपण ह्याच्यामध्ये दही पण लावू शकतोय. अदरवाईज आपण ह्याला बघा हॉलमध्ये ठेवलं की याच्यामध्ये आपण मनी प्लांट म्हणा किंवा आणखीन डेकोरेशन प्लांट पण याच्यामध्ये आपण लावू शकतोय. तर त्यासाठी हे खूप छान वाटलं बघा. पण हे पण खूप जपून वापरावं लागतं का तर हे चिनी मातीचं आहे. चिनी मातीच्या ह्या 2 वस्तू घेतल्या बघा मी. अजून भरपूर होत्या पण आता ही येताना व्यवस्थित येतात की फुटतेत म्हणून मी एवढे 2 आणलेत. तर नेक्स्ट बघा हे 6 स्पूनचं एक कलेक्शन होतं. हे पण 6 स्पून 25 रुपयालाच आहे. तुम्ही स्पून बघू शकता किती छान याच्यावर डिझाईन केलंय. थोडंसं स्पून पातळ आहेत बरं का, असं पण सांगायचं म्हणजे काही सगळं चांगलं असं काय नाही. थोडंसं स्पून पातळ आहेत. आपले नेहमीचे स्पून थोडं जाड असतात पण हे पातळ आहेत, पण दिसायला एकदम छान आहेत. पाहुणे रावळे आले की आपण तेवढंच त्यांच्यापुरतं वापरायचं आणि आपल्याला घरात आहे ती साधं वापरायचं. तर नेक्स्ट आहे मंडळी हे बघा. हे 25 रुपयाला 3 कप आहेत. हे 25 रुपयाला 3 कप होते. आणखीन पण कप आहेत तिथं 25 रुपयाला सिंगल कप पण होते, जे मोठे मोठे आपल्याला मुलांनावर दूध द्यायलावर तसे पण कप होते तिकडं. मी हे 3 कप घेतले. डिझाईन दाखवायचं आहे का आता? हे बघ, डिझाईन पण भरपूर व्हरायटी होत्या तर मी हेच घेतलं. आणि तसं पण आम्ही सस्ता बाजार लागून 2 आठवडे झाल्यानंतर मग गेलतो, त्यामुळे आम्हाला राहिलेलंच मिळालं आहे. आणखीन बघा हे एक ट्रे घेतला आहे मी किचनमध्ये ठेवायला, जेणेकरून याच्यामध्ये आपण छोटे छोटे भरण्या ठेवू शकतोय किंवा आणखीन काही ठेवायचं असेल तर याच्यामध्ये आपण चमचाचा डबा म्हणा काही पण याच्यामध्ये ठेवून आपण म्हणजे हे किचनमध्ये ठेवायला आपल्याला छान आहे, उपयोगी पडेल बघा. तर लास्टवाला बघा पिशवी नाही. ही एक मोठी पाटी घेतल्या मी प्लॅस्टिकची, त्याला साईडनं सगळं बघा असं होल पण आहेत मैत्रिणी, जेणेकरून याच्यामध्ये आपण खास करून बघा कांदे वगैरे भरून ठेवू शकते, जेणेकरून कांदे आपले ते म्हणजे नासणार नाहीत कांदे याच्यामध्ये, कारण हवा खेळते ना याच्यामध्ये. खास आम्ही कांद्यासाठी बघा स्नेल ताई आणि मी काय कपडे धुतल्यावर ठेवायचे. ठेव पाणी पडते. चालू कर. तर मैत्रिणीनं बघा खास म्हणजे आम्ही हे कांदा ठेवण्यासाठीच घेतलोय. स्नेहल ताईने पण हे एक पॉट घेतला, सॉरी पाटी घेतली, मी पण आहे घेतला. आणि ह्याच्यापेक्षा पण अजून वेगवेगळ्या पाट्या आहेत बरं का, ज्याला साईडला असे होल नाहीत. ह्याच्यापेक्षा पण साईजनं मोठ्या मोठ्या पाट्या आहेत. प्रत्येक पाटी असू दे काही पण असो 25 रुपयाला. आणि बघा मैत्रिणीनं अजून खूप काही काही तिथं होतं घ्यायसारखं, पण आता कुठं सगळं प्लॅस्टिकचं सामान गोळा करून आणायचं म्हणून आम्ही नाही आणलो. आणि कोणाकोणाला घ्यायचं असेल त्यांनी सस्ता बाजारला आपण भेट देऊ शकता आणि आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू घेऊ शकता. तर मैत्रिणींनो आता आपल्याला जायचं आहे बाबूच्या बर्थडेला. लेट झाले, 8:30 वाजलेत. कोमलताई सारखं मुलांना पाठवायला लागले, तर चला आता आपण बर्थडेला जाऊया. तर काय झालंय बघा कोमलताईंच्या घरी. तर गाईज बघा इकडं मोठ्यांपेक्षा जास्त चिल्लर गँगनीच भरलंय. ऑनलाईन जिंदाबाद. बोला तुमच्या मुलाचा बर्थडे आहे तर आज तुम्हाला काय वाटायला लागलंय? तुमचं एक्साइटमेंट काय आहे सांगा. बर सांगा. आणि तुमचं काय आहे? तर गाईज ह्या बघा कोमलताई आणि यांच्या मुलाचा आज बर्थडे आहे. अरे तुमच्या मुलाचा बर्थडे आहे. कुठे आहे तो बाबू खरं? बर्थडे करायचा ना, केक कापणार आहेस का नाही? या आता वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे बघा. घराची सजावट पण कोमलताईने खूपच सुंदर केली होती आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण पण झालं होतं. घरातील सगळ्या महिलांनी म्हणजे जे कोणी वाढदिवसाला इकडे आलं होतं तर सगळ्यांनी बघा एकामागोमाग एक बाबूला औक्षण करून आरती ओवाळत होते.
आणि बाबूच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी सगळ्यांचा मनापासून शुभेच्छा होत्या. लहान मुलांची धमाल आणि त्यांचा गोंधळ आणि सगळ्यांचा उत्साह यामुळे हा क्षण आणखी खास झाला होता. अशा आनंदाच्या क्षणामुळे आठवणी कायम मनात जपल्या जातात. चला आता पुढे वाढदिवसाचा आणखी आनंद अनुभवूया. टेबल हाईट होते ना. शेजारी आमचं हा सीन तर मैत्रिणींनो बघू शकता, एकदम सुंदर दिसतोय. समर्थने अगदी छान अँगलने हा क्षण कॅमेऱ्यात कैद केलाय बघा. सगळ्या महिला, लहान मुलं आणि पाहुणे जे आले ते एकत्र बसून गप्पा, हास्या आणि मस्ती करत आहेत. समोर टेबलावर ठेवलेले 2 सुंदर केक सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत. आपला लाडका बाबूही आपल्या मित्रांसोबत अगदी आनंदात उभारला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि रुबाब पाहून मन भरून येत होतं. आणि त्यांचे पप्पा केक कटिंगची तयारी करत होते आणि आता सगळ्यांनाच त्या खास क्षणाची उत्सुकता लागली होती. चला आता पाहूया हा आनंदाचा केक कटिंग सोहळा. सही क्या तो चार नंबर या सर. इकडे बघायची वाचली बघा. आणि शेवटी बघा तो खास क्षण आला. बाबूने सगळ्यांच्या टाळ्यांचा गजरात केक कट केला. लहान मुलांची धमाल, हशा, मस्ती आणि आनंदाने संपूर्ण वातावरण अगदी उत्साहाने भरून गेलं होतं. केक कटिंगनंतर बाबूची मम्मी कोमलने सर्वांसाठी खास पावभाजीचा बेत केला होता. सहकुटुंब आणि सहपरिवार सगळ्यांना प्रेमाने निमंत्रण दिलं होतं. भजी पाहिजे? भजी? पावभाजी आहे, पावभाजी. केक झाला केक. काय झालंय? कोण आहे इथं? दिसायला आलं त्याला.
हॉलमध्ये लहान मुलं आणि पुरुषांची पंगत बसली होती, तर किचनमध्ये आम्हा महिलांची गरमागरम पावभाजीच्या सगळ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. खरंच प्रेमाने वाढलेलं जेवण आणि आपल्या माणसांची साथ याची मजाच वेगळी असते. तर अशाच आनंदी वातावरणात आजचा आमचा जतमधील सस्ता बाजार आणि बाबूच्या वाढदिवसाचा सुंदर प्रवास इथेच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मतही नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तोंड जरा दाखवा की ब्लॉगर माणसं. दीद बघू तोंड.